एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये मला किरण बेदी यांना असिस्ट करण्याची संधी मिळाली होती. म्हणजे एक अशी आमची व्हॉलंटियर टीम होती, त्याच्यामधला मी एक वन ऑफ द मेंबर होतो आणि त्यावेळेला प्रमुख वक्ता किरण बेदी तिथे आल्या होत्या आणि त्यांना असिस्ट करायची मला संधी मिळाली होती. झालं असं होतं की कार्यक्रम म्हणजे जेव्हा सुरू होणार होता आणि किरण बेदींचं जेव्हा भाषण होतं त्याच्या बऱ्याच अगोदर किरण बेदी तिथे पोहोचल्या होत्या. ते कशासाठी पोहोचल्या होत्या? तसं बघायला गेलं तर त्या प्रमुख वक्त्यात निष्णात वक्त्यात ते कधी येऊ शकल्या असत्या आणि भाषण सुरू करू शकल्या असत्या, पण त्या तिथे काय आलं होतं माहिती का, सर्व सेटअप नीट व्यवस्थित आहे की नाही ते पाहण्यासाठी. म्हणजे ते फार पूर्वी येऊन सर्व सेटअप नीट आहे की नाही, त्यांचा लॅपटॉप नीट काम करतोय की नाही, प्रोजेक्टर व्यवस्था आहे की नाही, त्याच्यानंतर स्टेजवर त्यांना जी हवी ती योग्य व्यवस्था आहे की नाही, त्या सगळ्याची ते पाहणी करत होत्या आणि त्यांचं मेंटल प्रिपरेशन चालू होतं की आपल्याला आपलं भाषण कसं सादर करायचं आहे. थोडक्यात त्यांचं भाषण त्यांना जिथे सादर करायचं होतं त्याचा तो प्लॅटफॉर्मचा ते व्यवस्थित अंदाज घेत होतात. म्हणजे बघा एखादा खेळाडू, बघा एखादा क्रिकेट खेळाडू जेव्हा मैदानावर पहिल्यांदा येतो तो आल्याला तर शॉट नाही मारत ना, तो पहिल्यांदा पिचचा अंदाज घेतो, एक दोन प्लेट मारतो, त्याच्यानंतर तो प्लीट म्हणतात ना पिच नीट पाहतो, त्याच्यानंतर तो अंदाज बांधतो की पिच कसं आहे काय आहे. तसं थोडंफार किरण बेदी यांना मी करताना प्रत्यक्ष पाहिलं होतं. मित्रांनो, एवढ्या मोठ्या त्या व्यक्ती आहेत पण त्या देखील त्यांच्या भाषणाबद्दल एवढ्या सिरियस असतात. तर मी असं म्हणेन आपण आपल्या भाषणाबद्दल सिरियस का असावं. तयारी आणि पूर्ण तयारी ह्यालाच आपण म्हणू की खूप महत्त्व आपण द्यायला पाहिजे आणि सराव 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 जेवढा आपण करू तेवढी आपली ही भीती कमी होईल. आणि जसं तुम्हाला म्हटलं होतं की भीती वाटणं हे स्वाभाविक आहे आणि भीती वाटलीच पाहिजे. भीती नाही वाटली तर आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ शकतो. आपल्याला कॉन्फिडन्स हवा आहे, म्हणजे आत्मविश्वास हवा आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नको. त्यामुळे तुम्हाला जर स्टेजवर जाताना भीती वाटत असेल तर आणखीन एक काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे तुमचं मेंटल प्रिपरेशन. ओके, तर आपण म्हणतो क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन किंवा पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन. तुम्ही तो एक चित्रपट पाहिला होता का, इक्बाल? आपला मराठी हिरो त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि त्याच्यामध्ये तो मुकाबहिरा असतो आणि तो उत्तम गोलंदाज होण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये तो त्याचं स्वप्न जे असतं ना त्या स्वप्नाचं क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन करत असतो, पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन करत असतो. तो थोडक्यात आपलं मेंटल प्रिपरेशन करत असतो. ही एक गोष्ट देखील आहे, त्याने तुम्ही तुमची ही जी भीती आहे ती कमी करू शकता. पण मित्रांनो, फक्त क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आणि मेंटल व्हिज्युअलायझेशन तेवढं करून चालणार नाही, तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक भाषणाच्या अगोदर, समजा तुमचं भाषण असेल उद्या परवा, त्याच्या अगोदर तुम्ही 100 प्रॅक्टिस करा. जसं आता मी हा तुमच्यासमोर व्हिडिओ बोलतोय ना, तसं तुम्ही 100 प्रॅक्टिस करा. जेवढं जास्त प्रॅक्टिस करणार तेवढा तुमचा विषय एकदम मजबूत होणार, तुम्ही जीवात अडखळणार नाही आणि तुमचं भाषण व्यवस्थित सादर करणार.